आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये सॉम या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट या चॅप्टरमधील टाईप नंबर 1A सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन या फॉर्म्युलांवर आधारित न्यूमरिकल नंबर 16 पाहणार आहोत. काय आहे? अ बार ऑफ 30 mm डायमीटर इज सब्जेक्टेड टू अ पूल ऑफ 60 किलोन्यूटन. एक बार आहे, सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा आहे, त्याचा डायमीटर 30 mm दिलाय आणि पूल किती आहे? 60 किलोन्यूटन. मेजर एक्सटेन्शन ऑन गेज लेंथ ऑफ, त्याची लेंथ 200 mm दिले आणि चेंज इन लेंथ 0.09 mm दिलेले आहे. अँड द चेंज इन डायमीटर, त्याचबरोबर चेंज इन डायमीटर सुद्धा दिलाय 0.0039 mm. कॅल्क्युलेट पॉइझन रेशो म्यू अँड मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी कॅपिटल ही फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. तर न्यूमरिकल मध्ये जे जे काही गिवन दिले ते आपण नोट डाऊन करूया. बार 30 mm डायमीटर, स्मॉल डी ने डिनोट करतो 30 mm. ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. नेक्स्ट, पूल 60 किलो न्यूटन, फोर्स पी 60 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं आपल्याला न्यूटन मध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. मग काय करणार? 60 ॲज इट इज, किलो म्हणजेच किती? 10⁻³ न्यूटन. ऑल युनिट कन्व्हर्जन आपण एका युनिट कन्व्हर्जन अशा नावाच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही या सर्व गोष्टी पाहू शकता. नेक्स्ट, मेजर लेंथ किती आहे? 200 mm, कॅपिटल एल 200 mm. आणि चेंज इन लेंथ किती आहे? 0.09 mm. चेंज इन लेंथ 0.09 mm. आणि काय दिलंय? चेंज इन डायमीटर, चेंज इन डायमीटर इज इक्वल टू किती दिलाय? 0.0039 0.0039 mm. ऑलरेडी mm मध्ये असल्यामुळे युनिट कन्व्हर्जन करण्याची गरज नाही. टू फाइंड, काय फाइंड आउट करायला सांगितले? पॉइझन रेशो म्यू आणि मॉड्युलस ऑफ इलेस्ट्रिसिटी, किंवा त्यालाच आपण यंग मॉड्युलस म्हणत असतो, ई फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर दिलेल्या डाटाच्या आधारे आपण काय करूया? एक डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. सर्क्युलर क्रॉस सेक्शनल एरिया आहे, हा क्रॉस सेक्शनल एरिया सर्क्युलर आहे. त्यावरती पूल किती आहे? म्हणजे बाहेरच्या साईडला ओढणारा फोर्स किती आहे? तो 60 किलो न्यूटन. त्याचप्रमाणे या साईडला सुद्धा किती असणार आहे? 60 किलो न्यूटन. त्याची लेंथ दिलेली आहे 200 mm. त्यानंतर फोर्स अप्लाय केल्यानंतर ह्याची काय होणार आहे? बाहेरच्या साईडला फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होणार? याची लेंथ इन्क्रीज होणार, आणि याची जर का लेंथ इन्क्रीज होत असेल तर याचा डायमीटर काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. गोष्ट लक्षात असू द्या. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? म्यू आणि यंग मॉड्युलस ई. मग आता बघा, म्यू साठी फॉर्म्युला काय आहे? ई लॅटरल डिवायडेड बाय ई लिनियर. आपण याच्या अगोदर पण पाहिलेलं आहे की ई लॅटरल म्हणजे काय आणि ई लिनियर म्हणजे काय. तर अजून एकदा ही गोष्ट समजावून घेऊया. हा फोर्स जो असतो, ह्या फोर्सच्या पॅरलल जे काही इलॉंगेशन होतं त्याला आपण काय म्हणत असतो? लिनियर. मग आता हे फोर्स वाढल्यानंतर ह्याच्या पॅरलल काय वाढणार? ह्याची लेंथ वाढणार, म्हणून चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ जास्त ई लिनियर. आणि याच्या ऑपोजिट, ह्या फोर्सला परपेंडिक्युलर जे काय, या परपेंडिक्युलर जे काही डिफॉर्मेशन होतं त्याला आपण काय म्हणत असतो? लॅटरल. म्हणजे आता हा फोर्सच्या परपेंडिक्युलर काय होणार? चेंज इन डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर. जर रेक्टेंगल असेल तर चेंज इन बेस डिवायडेड बाय ओरिजिनल बेस, चेंज इन विड्थ डिवायडेड बाय ओरिजिनल बेस, चेंज इन डेप्थ डिवायडेड बाय ओरिजिनल डेप्थ, चेंज इन थिकनेस डिवायडेड बाय ओरिजिनल थिकनेस. या सर्व गोष्टी कशात येणार? ई लॅटरल मध्ये येणार. आणि चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ ही कशामध्ये येणार? लिनियर मध्ये येणार. मग आता बघा, ई लॅटरल कसं करणार आपण? चेंज इन डायमीटर डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर ने ई लॅटरल फाइंड आउट करणार. आणि ई लिनियर कसं फाइंड आउट करणार? चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. मग ह्या दोन्ही व्हॅल्यू फाइंड आउट केले की आपल्याला काय भेटणार आहे? म्यूची व्हॅल्यू भेटणार आहे, जी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. मग आता बघा, पहिल्यांदा ई लिनियर फाइंड आउट करूया. ई लिनियर, लिनियर म्हणजे ह्याच्या लाईन मध्ये ज्याचं डिफॉर्मेशन होतं त्याला लिनियर म्हणायचं. मग ते काय असणार आहे? चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ दिलेलं आहे का? दिलंय 0.09 डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ दिलंय का? दिलंय 200.
कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करूया. 0.09 डिवायडेड बाय 200 किती आली. लिनियर स्ट्रेन इज इक्वल टू 4.5 इंटू 10⁻⁻4. स्ट्रेनला युनिट नसतं, युनिटलेस असतं म्हणून युनिट आपण देणार नाही. नेक्स्ट ई लॅटरल किती होणार बघा. ई लॅटरल म्हणजेच काय, लॅटरल म्हणजेच काय, ही जो काय ऍक्सिस आहे याच्या परपेंडिक्युलर जे काय डिफॉर्मेशन होते त्याला आपण लॅटरल म्हणतो. मग आता या 4च्या परपेंडिक्युलर काय होणार, चेंज इन डायमीटर डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमीटर. मग चेंज इन डायमीटर त्यांनी दिलेला आहे किती आहे, 0.0039 डिवायडेड बाय ओरिजिनल डायमीटर किती याचा 30 mm. 30. हे आन्सर कसं येणार, निगेटिव्ह मध्ये येणार. कारण बघा बाहेरच्या साईडला फोर्स ओढतंय, बाहेरच्या साईडला ओढल्यामुळे काय होणार, ही लेंथ इन्क्रीज होणार आणि लेंथ इन्क्रीज झाली तर काय होणार, डायमीटर डिक्रीज होणार. म्हणून हे आन्सर कसं येणार, निगेटिव्ह मध्ये येणार. इथं सुद्धा निगेटिव्ह देऊया, निगेटिव्ह साईन देऊया. किती येणार 0.0039 डिवायडेड बाय 30. 1.3 इंटू 10⁻⁻4. ही झाली लॅटरल स्ट्रेन, ही झाली लिनियर स्ट्रेन. लिनियर स्ट्रेन पॉझिटिव्ह का आली, कारण याची बाहेरच्या साईडला फोर्स वाढल्यामुळे काय होणार, याची लेंथ वाढणार आहे. परंतु लेंथ जर वाढली तर याचा काय होणार, डायमीटर जो काय आहे तो कमी होणार आहे. म्हणून काय होणार, आपली लॅटरल स्ट्रेन निगेटिव्ह मध्ये येणार आणि लिनियर स्ट्रेन पॉझिटिव्ह मध्ये येणार. आता ई लिनियर माहित आहे, ई लॅटरल माहित आहे, त्यावरून आपण म्यू फाइंड आउट करू शकतो. म्यूचा फॉर्म्युला काय असतो, मायनस निगेटिव्ह साइन ई लॅटरल डिवायडेड बाय ई लिनियर. निगेटिव्ह साइन ऍज इट इज. लॅटरलची व्हॅल्यू किती काढली आपण, -1.3 इंटू 10⁻⁻4 डिवायडेड बाय लिनियर किती काढलं, 4.5 इंटू 10⁻⁻4. कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेट मध्ये बघा 1.3 इंटू 10⁻⁻4 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय ब्रॅकेट मध्ये 4.5 इंटू 10⁻⁻4 ब्रॅकेट कम्प्लीट. 0.2888 असं आलंय. तर आपण काय करूया, आता इथं बघा हा निगेटिव्ह गेट कॅन्सल आणि आपलं काय होणार, पॉझिटिव्ह मध्ये आन्सर येणार 0.288. ह्याला युनिट नसतं, म्यूला युनिट नसतं, कारण ह्याला पण युनिट नाही, ह्याला पण युनिट नाही. दोघाला पण युनिट नसेल तर याला सुद्धा युनिट नसणार. म्हणजेच पॉइसन रेशो म्यू 0.288 आन्सर आलं. यानंतर काय फाइंड आउट करायला सांगितले, यंग मॉड्युलस ई किंवा मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी ई. मग त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला किती आहेत बघा, इथे एक ई आहे, यात सुद्धा आहे. हे दोन फॉर्म्युला वापरायचे. मॅक्झिमम आपण काय करतो, हा फॉर्म्युला वापरण्यासाठी ट्राय करत असतो. मग हा फॉर्म्युला वापरण्यासाठी सर्व गिवन टाकता आहेत का बघा. चेंज इन लेंथ माहित आहे, फोर्स पी माहित आहे, एल लेंथ दिलेले आहे, एरिया आपण काढू शकतो. डायमीटर माहित आहे म्हटल्यानंतर एरिया काढू शकतो. डायमीटर दिलेला आहे आणि यंग मॉड्युलस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच फक्त यात ई फक्त मिसिंग आहे, बाकी सर्व व्हॅल्यू गिवन आहेत. म्हणजे आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. त्यापूर्वी आपल्याला काय करावं लागेल, एरिया फाइंड आउट करावं लागेल. सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा एरिया, डायमीटर किती दिला ह्याचा 30 mm डायमीटर. मग सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा एरिया आपण कसा काढतो, पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4. एरिया इज इक्वल टू, मग पाय किती आहे, पाय ॲज इट इज व्हॅल्यू, डायमीटर किती आहे 30, त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. मग एरिया किती येतोय कॅल्क्युलेट करूया आपण. आता शिफ्ट दाबून एक्सपी दाबल्यानंतर पाय येतं, ब्रॅकेटमध्ये 30चा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 4. किती आलं 706.858 mm स्क्वेअर एरियाला. आता सर्व व्हॅल्यू इथं पुट करूया. चेंज इन लेंथ इज इक्वल टू काय असतं फॉर्म्युला, पीएल डिवायडेड बाय ए ई. परंतु आपल्याला इथलं ई फाइंड आउट करायचं आहे. ईला या साईडला पाठवून चेंज इन लेंथ तिकडे शिफ्ट करूया. म्हणून देअरफॉर ई इज इक्वल टू काय होणार, पी ॲज इट इज, एल ॲज इट इज, एरिया सुद्धा ॲज इट इज. हा इथे जाणार, इथला चेंज इन लेंथ तिकडे येणार. व्हॅल्यू पुट करूया. पी किती दिलाय 60 किलो न्यूटन, त्याचं न्यूटन मध्ये काय होणार 10⁻³ करणार. लेंथ 200 mm, युनिट कन्व्हर्जनची गरज नाही. एरिया फाइंड आउट केला की त्याला 706.858 इंटू चेंज इन लेंथ त्यांनी दिलेला आहे
नॉट 9. कॅल्क्युलेट करूया. कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला काय भेटणार, यंग मॉड्युलस ई. त्याचं युनिट काय येणार, न्यूटन पर mm स्क्वेअर. कॅल्क्युलेटरमध्ये बघा, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 60 × 10⁻³ × 200 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 706.858 × 0.09 ब्रॅकेट कंप्लीट. फार मोठी संख्या आली तर त्याला छोटी करण्यासाठी ENG बटन असतं ते आपण प्रेस करतो. तर आपलं आन्सर आलं 188.628. पॉईंट नंतरचे 3 डिजिट घेत असतो इंटू 10⁻³ युनिट काय येणार, न्यूटन पर mm स्क्वेअर. हे 10⁻³ किलो न्यूटनने सुद्धा रिप्लेस करू शकतो. म्हणजेच काय होणार, 188.628. 10⁻³ म्हणजेच किलो आणि हे ॲज इट इज न्यूटन पर mm स्क्वेअर. हा झाला आपला यंग मॉड्युलस ई. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे म्यू, पॉइझन रेशो म्यू फाइंड आउट केलेला आहे. यंग मॉड्युलस ई म्हणजेच मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी ई देखील आपण काय केलेले आहे, फाइंड आउट केलेले आहे. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या गोष्टी शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांनाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. पुन्हा भेटू नेक्स्ट न्यूमरिकल, हॉलो क्रॉस सेक्शनचा न्यूमरिकल नंबर 17. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.